प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये यंदा राज्यातील 3.5 शक्तिपीठ आणि स्त्री शक्ती जागर याचं दर्शन होणार आहे। या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचं आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचं दर्शन यावेळेला सगळ्या देशवासियांना होणार आहे। कोल्हापूर, तुळजापूर, श्री क्षेत्र माहूर आणि वणीची सप्तशृंगी देवी या पीठांचं महात्म्य या चित्ररथाच्या माध्यमातून तसंच गीत संगीताच्या माध्यमातून राजपथावर उलगडून दाखवलं जाईल। येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर आपल्याला हाच चित्ररथ पाहायला मिळणार आहे। या चित्ररथामध्ये महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि नारी शक्ती या संकल्पनेच्या आधारावरती हा संपूर्ण चित्ररथ राहणार आहे। यामध्ये धनगरी नृत्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच जी कोल्हापूर असो, वणी असो किंवा इतर 3.5 शक्तिपीठापैकी जे प्रमुख शक्तिपीठ आहे त्यांचा उल्लेख करत ते प्रमुख कलाकृती हे समोरच्या दर्शनी भागात असणार आहे। त्याशिवाय पोतराज देखील असणार आहे। पोतराज जो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि समोर जर बघितलं आपण तर या बाजूला पोतराजांचं नृत्य सुरू आहे आणि ते नृत्य आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ हा संपूर्ण राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर उपस्थित असलेल्या सगळ्यांचं आकर्षण ठरत असतो आणि हे कलाकार जे आहेत हे दरवर्षीप्रमाणे नवनवीन कलाकृती घेऊन येत असतात। यावर्षी पोतराज जो आहे तो देखील सर्वसामान्यांचा लक्ष आकर्षित करणार आहे आणि धनगरी नृत्यासोबत एक मुलींची मोठी संख्या आहे आणि नारी शक्तीचं प्रदर्शन, नारी शक्तीची संकल्पना यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचं सांस्कृतिक धरोहर असलेलं महाराष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना सर्वसामान्यांना पोहोचवण्याकरता हे या प्रकारे चित्ररथामध्ये ही संकल्पना असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये हा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्य पथावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्रसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।